नवीन लग्नाला आठवडा उलटला नाही तो तिला त्याच्यात फरक जाणवू लागला। 8 दिवसात तिला नजरेच्या आड होऊ न देणारा तिचा नवरा आता दिवसातून अर्धा तास बाहेर जायचा किंवा बाथरूम मध्ये कोंडून घ्यायचा। तिला वाटलं की हा कोणासोबत मोबाईलवर बोलत असेल किंवा चॅटिंग करत असेल। मात्र 2-3 वेळा तो बिना मोबाईलचा बाथरूम मध्ये गेला, त्यामुळे तो गैरसमज दूर झाला। तिने त्याला खूप वेळ विचारलं, मात्र त्याने नेहमी असोनेरी नेलं। घरी विचारलं तेव्हा त्याच्या आई बाबांनी सांगितलं की तो अधूनमधून असंच वागतो म्हणून। शेवटी उद्या या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचंच असं ठरवून ती झोपली। सकाळी झोपेतून उठताच तो कोणीतरी संमोहित केल्याप्रमाणे तो घरातून बाहेर पडला। दरवाजा ओढून घेतल्याचा आवाज होतोच तिने हळूच बेडरूम मधून पायात चपला सरकवल्या आणि पुरेस अंतर राखून व त्याला कळणार नाही याची काळजी घेत त्याचा पाठलाग करू लागली। घरामागे थोड्याच अंतरावर आंब्याच्या झाडाखाली जाताच तो थांबला आणि इकडे तिकडे बघून त्याने एक दगड उचलला। त्या दगडाखालून काहीतरी काढलं आणि झटक्यात जुळपामाया गायब झाला। ती विस्फारित डोळ्यांनी हे सगळं पाहून आणि दगड लक्षात ठेवून ती माघारी परतली व जणू काहीच झालं नाही अशा रीतीने घरातील कामांना सुरुवात केली। तो नेहमी सारखा आला, आंघोळ करून जुसबी बोलून आवरून ठीक 9 वाजता त्याने गाडीला किक मारली आणि कामाला गेला। तो कामावर गेल्यावर याची खात्री होताच ती घरातील देवांना नमस्कार करून आईने दिलेला ताईत गळ्यात घालून ती जलद गतीने आंब्याच्या झाडाखाली चालू लागली। सतत तिला छळणाऱ्या या प्रश्नाची आज तिला उकल करायची होती। काय असेल ते याचा विचार करत ती कधी त्या दगडाजवळ पोचली तिला सुद्धा कळले नाही। तिने झटक्यात तो दगड उचलला आणि त्याच्या खालची वस्तू बघून ती स्तब्ध झाली। तिथे गायच्या पुडी आणि चुन्याची डब्बी होती। धन्यवाद।